नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कन्नड तहसील या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी मनसेतर्फे पीक विमा कंपनीच्या विरोधात यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं होतं आणि या ठिकाणी सकाळपासून ते तहसीलसमोर उपोषणाला सुद्धा आंदोलनासाठी बसले होते. आणि नेमकं त्यांच्या मागण्या काय, कोणाविषयी काय, शेतकऱ्याचे प्रश्न मांडणार आहेत का फक्त पीक विमा संदर्भातच ते बोलणार आहेत का, या ठिकाणी बरेचसे त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या मनोगत थोडक्यात जाणून घेऊ. हां, नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव अनिल शेळके पाटील, मी मनसे तालुका अध्यक्ष कन्नड. तर तुम्ही जे हे आंदोलन केलं अर्धनग्न, याच्यापूर्वी लेखी ॲप्लिकेशन दिलं होतं का तहसीलला? आम्ही 4 तारखेला तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं होतं पक्षाच्या वतीनं. हां, का आमची मागणी होती का कन्नड तालुक्यामध्ये 71,100 शेतकऱ्याचे पीक विमा कंपनीने दावे रद्द केलेले होते. ते दावे जे रद्द केलेले आहे शेतकऱ्याचे ते तातडीनं मंजूर करा. शेतकऱ्याला पीक विम्याचा निधी देण्यात यावा. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याला पीक विमा हा निधी मिळालाच पाहिजे असं तुमचं हेतू आहे. नाव काय तुमचं? शंकर मतसागर, नाव कोणतं? हसनगडा, तालुका तालुका संघटक कन्नड, कोणत्या पक्षाचे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ओके. तुम्ही हे जे आंदोलन केलं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता, कशासाठी केलं? काय म्हणजे ते जे विमा कंपनीचे अधिकारी होते त्यांनी 500 रुपये घेतले आणि त्यांचाच विमा मंजूर केला. आणि जे लोक शेतकऱ्यांकडे बाजाराला पैसे नव्हते त्यांना 1 रुपया सुद्धा विमा कंपनीने दिला नाही. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा त्यांनाच विमा भेटतो असा याचा अर्थ होतो. तात्काळ प्रशासनाने विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे का बा ज्या विमा कंपनीचे जे अधिकारी कर्मचारी त्यांनी लाच घेऊन विमा मंजूर केला, 100% ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचा विमा मंजूर केलेला नाही असं तुमचं मत आहे? 100%. हे तुम्ही कशाने सांगू शकता? मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. आज याची पुरावा तुमच्याकडे असू शकतो का? पुरावा नाही पण बघितलेलं आहे. ओके. म्हणजे एकंदरीत कन्नड तालुक्यामध्येच नाही, कन्नड तालुक्यामध्ये विमा कंपनीबद्दल बऱ्याचशा संघटनेनं सुद्धा उपोषण केलेलं आहे आणि पक्षांनी सुद्धा उपोषण चालू आहे. तर ही पाळी यायला नाही पाहिजे आणि विमा कंपनीनं प्रत्यक्ष शेतकऱ्याला ॲज पर रूल नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला विमा द्यायलाच पाहिजे असंही या संघटनेचं म्हणणं आहे. आणि पूर्वीसुद्धा जनशक्ती आंदोलन त्यांचं सुद्धा मागणी आहे. ही पाळी शेतकऱ्यावर यायलाच नाही पाहिजे आणि शासनानं सुद्धा याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. UCN न्यूजसाठी LV पवार. नमस्कार.